स्पोर्ट कॅप आणि संदीप गुरुनाथ पाटील SP ग्रुप अध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजक मॅन ऑफ मॅच ट्रॉफी. नक्कीच विशाल म्हणशील खांडली टीम यावर्षी मात्र पहिल्या राऊंडमध्ये जिंकलेली आहे, सेकंड राऊंडपर्यंत पोहोचलेली आहे. आयोजन कसं वाटतं संदीप भाऊंचं? आयोजन तर खूपच सुंदर आहे. टीममध्ये खेळपट्टीवर खेळताना या नाईट टुर्नामेंटमध्ये कसं वाटतं? खेळताना तर खूपच भारी वाटतं. वेल डन, बेस्ट शुभेच्छा असतील पुढच्या मॅच करिता. पारस आपण या ठिकाणी यायचंय, प्लीज वेलकम. पारसजी प्लीज वेलकम. पारसजी जगदीश सोरगे चेंडू व्यवस्थापक या ठिकाणी आहेत. वाट शॉट या ठिकाणी बॉल स्ट्रेट निघालाय वाईडी डीप लॉंग ऑफ टीम या ठिकाणी पाहतायत चौकार. नक्कीच पारस जगदीश आमच्या समोर आहेत. जगदीशजी चोरगे यांचे सुपुत्र पारसजी चोरगे आहेत. चेंडू व्यवस्था पारस या हॅलो पारसजी, या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या ठिकाणी वाढते. आजची दुसरी रात्र. आयोजन कसं वाटतं या ठिकाणी आपल्या SP ग्रुपच्या संपूर्ण टीमची मेहनत? खूप छान आयोजन आहे. प्रेक्षकांबद्दल काय मत? प्रेक्षकांना बक्षीस या ठिकाणी 1000 रुपये कॅश करिता. संधीचा फायदा घ्या. नक्कीच कॅच घ्या आणि संधीचा फायदा घ्या. पारस जगदीश पाटील यांनी म्हटलेले. थँक्यू. आपण या ठिकाणी मॅच करूया, कंटिन्यू जाऊया कॉमेडी बॉक्सकडे. वा, कडक उत्तर पारस, कडक उत्तर, एकदम परफेक्ट आन्सर दिलेलं आहे सूरज सरांच्या क्वेश्चनला. प्रेक्षकांनो, संधी आहे. आलेला षटकार कॅच मध्ये कन्वर्ट करा. बॅरिगेट्सच्या मागे डेफिनेटली 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. कारण आता आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहतोय. AJ चॅलेंजर्स हमरापूर आणि आई गावदेवी नेहरोळी. महेंद्र आजच्या दिवसातनं तुफानी फटकेबाजी ज्या महेंद्रनं केली आहे, पुन्हा एकदा सुरुवात करत असताना डावाची सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार महेंद्रच्या बॅटमधनं बघायला मिळालेत. बॉलला पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या वेळेला आलेला प्रतिम स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा मिळत आहे 4. धावफलक 12. पहिल्या बॉलवर कॅचला संधी निर्माण झालेली, मात्र अनिकेत त्याच्यापासून थोडासा बॉल उंच राहिला आणि त्या कॅचचं रूपांतर चौकारामध्ये झालं लगेचच. मात्र पुन्हा एकदा महेंद्रनं जबरदस्त त्याच्या पारीची सुरुवात केली आणि पुन्हा एकदा धावा ठोकायला सुरुवात. या वेळेला वा, खाली क्षेत्रामधनं पुन्हा एकदा काय, वा, क्या बात आहे, क्या बात आहे. प्रेक्षकांनो, टाळ्या वाजवा क्षेत्ररक्षणाकरिता. बघा, मुख्य मंचावरनं सुद्धा त्या ठिकाणी मात्र टाळ्या वाजतायत. कारण जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. कव्हरवरनं डीप लॉंग ऑफच्या रिझन मध्ये पोहोचले आणि एक हाताने बघा लाईव्ह स्क्रीनवरनं पाहतोय आपण कशा पद्धतीने त्याने बॉलला स्टॉप केलं. अगदी अप्रतिम, अगदी अप्रतिम. करण वा, क्या बात आहे. आपल्या संघाकरिता डेफिनेटली 2 धावा वाचवल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 14 या अंकावर जाऊन पोहोचेल. 4 चेंडू संपलेत. यावेळेला खाली राहिलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स नाहीये. बाळा याला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. गुरु याला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना. गुरु याने गेल्या मॅच मध्ये पहिलं षटक फक्त आणि फक्त विचार केला तर 2 धावांचं हाताळलं होतं, ज्यामध्ये विकेट नव्हती, परंतु त्याने एका टप्प्यावर गोलंदाजी केली होती. तोच गुरु बॉलिंग ट्रॅकवरनं आपण पुन्हा एकदा पाहतोय. सज होईल पुढचा बॉल. या वेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेले. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये धावचीची संधी निर्माण झाली आहे. मॅच मधली महत्वाची विकेट. महेंद्र बॅक टू डग आउट. बिग ब्लो. इन्फॉर्म बॅटर. इट्स अ सिली मिस्टेक. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एक चुकी घडली आहे. महेंद्र परतीच्या प्रवासाला जात आहे. ज्या महेंद्रनं पहिल्या मॅच मध्ये तब्बल 37 धावांची इनिंग ठोकलेली तो महेंद्र यावेळी मात्र एक सिली मिस्टेक मैदानामध्ये घडली आणि माघारी परतलेत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पहिल्या षटकाचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर संघाची टोटल आता फलकावरती 14 आकडावरती जोडली गेली आहे. पहिला झटका महेंद्र ज्याने 6 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या होत्या आणि लगातारचे 3 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आले आणि त्याचमुळे त्याची विकेट इथे मिळाली गेली आहे. पहिल्या विकेटचं पतन झालं. महेंद्र हा खेळाडू बाद झाला आहे. आता षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावरती ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक म्हणून गोलंदाजी करण्याकरिता मंथन वर्षी या स्पर्धेच्या टॉप 6 मध्ये ज्या संघानं प्रवेश केलेला
तो संघ पुन्हा एकदा या वेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र बाउन्स बघायला मिळाला. बॅटच्या रेंज मध्ये बॉल आला नाहीये. मिस करून बॉल विकेटच्या मागे आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपामध्ये डॉट बॉल पडला त्याच्यानंतर स्विंग अँड मिस. जर पाहिलं तर हलकासा स्विंग झाला तिकडे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळतोय. पहिलाच बॉल त्याच्यावरती मंथनचं वर्चस्व पाहायला मिळतंय आणि त्याच्याचमुळे अगदी पहिल्या बॉलवरती वेगाने बॉल निघून गेला. पुन्हा एकदा याही वेळेला वा क्या बात आहे मंथन, जबरदस्त. मात्र या ठिकाणी मंथनकडनं आपल्याला गोलंदाजी बघायला मिळतेय अगदी अप्रतिम. दर्जेदार बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडला त्याच्यानंतर बाउन्स होता या बॉलवरती आणि खांद्या जवळून निघून जात असताना भन्नाट वेगाने बॉल निघून गेला आणि त्याचमुळे अगदी हा डॉट बॉल लगातारचा दुसरा डॉट आलाय. बॅक टू बॅक 2 सलगचे 2 डॉट बॉल्स मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगानं पहिला पंटर त्या ठिकाणी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आणि डॉट बॉल. एकच गोष्ट मैदानामध्ये बघायला मिळतीये, मंथनचा वेग मात्र फलंदाजाला समजत नाहीये. बघा तुम्ही जेव्हा जेव्हा मिस्टेक्स मैदानामधनं करता त्याचं रूपांतर कशा पद्धतीने होतं, प्रेशर कसं क्रिएट झालं होतं. पहिल्या 3 बॉलवर तब्बल 12 धावा आलेल्या, परंतु त्यानंतर गेल्या षटकामध्ये कमबॅक केला तो गुरुने आणि या षटकामध्ये मंथन सुद्धा. याही वेळेला फिंगर रोल केलेत. वा अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. युवा प्रतिभा संपन्न खेळाडू हमरापूरकरांचा. बघा लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय कशा पद्धतीने या बॉलवर फिंगर रोल केलेत त्याने. सलगचे 4 डॉट बॉल, सलगचे 4 निर्धाव चेंडू. वा अप्रतिम. दर्जेदार गोलंदाजी. इथनं जर पाहिलं अदवरची सर तर प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकला जातोय आणि त्याचमुळे इथे यश येते. या वेळेला फटका तर सजवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिनेश पाटील त्या बॉलचा पाठलाग करतोय. थोडीशी फंबल झाली आहे दिनेश पाटील याची आणि तिथे लगेचच मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. 2 वर समाधान मानतायत, परंतु बॉलला स्टॉप केलं गेलंय. सुशांत असं म्हणावं लागेल या षटकामध्ये कम्प्लिटली धावा थांबवल्यात. आतापर्यंत हाताळलेत 5 बॉल आणि फक्त धावा खर्ची केल्या 2. आणि सर्व काही गोष्ट मैदानामधनं घडतीये, परंतु अजून एक जमेची बाब नेहरोळीकरांची अशी की योगेश दिवा मैदानाच्या आतमध्ये या वेळेला मात्र रडार मध्ये आला आणि सरळ फेकून दिलंय. संपूर्ण षटक वसूल करणारा एक फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला, त्याला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. शानदार हिट तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एक दर्जेदार बिग 6 तिथे अंतिम बॉलवरती आणि येतोय आणि त्याचमुळे 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 22 वरती पहिला विकेट. मंथनला आपण गोलंदाजी मार्कवरनं पाहिलं. लेजंड क्रिकेटर हमरापूर गावचे पांडुरंग कराळे यांचे सुपुत्र आहेत मंथन, जे गेल्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करताना ज्यांना पाहिलं. या स्पर्धेकरिता शुभेच्छा येत आहेत. आपण अनेक ज्या पद्धतीने उल्लेख केला की अनेक ठिकाणी ही सध्याच्या घडीला आपली उपसरपंच चषक 2026 पाहिलं जात आहे आणि या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. सागर पाटील बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं एक मोठं नाव, त्यांच्याकडनं या ठिकाणी मात्र शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच सागर पाटील, धन्यवाद. राज पाटील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मेहनत आहे त्यांची सुद्धा या स्पर्धेकरिता. पूर्ण मैदानाला संपूर्ण जे पाणी मैदानाला जे पुरवण्याचं काम कोणी केलंय तर ते राजने केलेलं आहे. तदनंतर अतुलजी सावंत ते सुद्धा आलेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. बिलोशीकर बऱ्याच जणांना आम्ही सुद्धा ओळखतो आणि कारण 2-3 स्पर्धा तुम्ही यशस्वी केल्यात याआधी आणि त्याकरिता अनेक चेहरे मात्र या मैदानावर मेहनत घेताना आम्हाला बघायला मिळालेत. आकाशजी पाटील अथक मेहनत आहे संध्याकाळपासून, कालच्या दिवसापासून मी पाहतोय शेवटच्या सामन्यापर्यंत. रोहित सुतार असू द्यात, त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे. सागर राऊत असू द्यात, कारण स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सर्व व्यक्तिमत्व एक एक जी जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेतली ती मात्र कंप्लीट करतायत. या वेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. काय गोलंदाज पोहोचेल आणि पोहोचलेत. वा भावेश कॅप्टन त्या ठिकाणी होते आणि मात्र कॅच कंप्लीट केली आहे. परतावं लागेल माघारी.
जो खेळाडू थोडासा स्ट्रगल करत होता त्याने एक षटकार ठोकलेला, कमबॅक करत होता, परंतु परतावं लागतंय. विकेटचं पतन. त्याचा रिप्ले पाहूया. तिथे जर पाहिलं तर हा बॉल थोडासा बाहेर टाकला, कट झाला, त्याच्यानंतर बॅटची वरची कडा लागली आहे. स्वतःचा फॉलो थ्रू सोडला आणि त्यानंतर स्वतः गोलंदाजाने कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 2. इथे दुसरा झटका 23 वरती. याही वेळेला मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू. वन मोर डॉट बॉल. चला आपण इथे चेक करतोय. तिसऱ्यांची पंचांची मदत आणि चेक केलं जाईल. नो चेंडू असेल आणि त्याच्यानंतर 2 धाब्याची पेनल्टी देखील असणार. इथे चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. नो चेंडू आहे. 2 धावांसाठी पेनलाइज होईल टीम आणि तो गोलंदाज यानंतर या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. कोणत्या गोलंदाजावर इथून जबाबदारी दिली जाईल गोलंदाजीची ते मात्र पाहण्यासारखं आहे. 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत आणि धावफलकाचा विचार केला तर मात्र स्कोर कार्डवर जोडली गेली आहे ती म्हणजे 26. नो चेंडू आणि येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. येणारा बॉल आता फ्री हिट आहे. नवीन गोलंदाज आलेत बॉलिंग करण्याकरिता. निलेश सज्ज होईल गोलंदाज वरती विकेटनं गोलंदाजी करण्याकरिता. याही वेळेला फटका सजवलाय आणि दोघांच्या मध्ये कॉलिंग नाहीये. दोघांमधलं ताळमेळ मात्र खराब बघायला मिळालं आणि त्या खराब ताळमेळचं रूपांतर मात्र एक मोठ्या फटक्यामध्ये झालंय. बॉल आपण पाहतोय चौकार. 1 बाउन्स. आणि वसुरी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व क्रिकेट प्रेमी भाई पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. भाई पाटील वसुरी, प्लीज वेलकम. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. या वेळेला सफल झाले आणि त्यानंतर फटक्यामध्ये सफल झालेत की काय. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॅच तर ड्रॉप झाली आहे आणि लगेचच पाहिला पण तर त्या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या गेल्यात. त्या म्हणजेच 2. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच मैदानामध्ये सुटली आहे आणि त्या कॅचचं रूपांतर लगेचच 2 धावांमध्ये झालंय. धावसंख्या आता उच्चांक गाठतीये. थांबलेल्या धावा पुन्हा एकदा यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या 32. सहयोग किणी यांचा संघ आहे. सहयोग किणी काही कारणास्तव आज संघासोबत नाही आहेत आपण, परंतु लाईव्हच्या माध्यमातून नक्की मॅच पाहत असतील यात काही शंका नाही. गेल्या वर्षी या मैदानावर त्या खेळाडूनं दर्जेदार खेळ केलेला. सर्वात जास्त धावा त्याच खेळाडूच्या होत्या गेल्या वर्षीचा आणि ते आज संघासोबत नाही आहेत, परंतु त्यांचा संघ आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहतो. वा, या वेळेला मात्र पंचांकडे आशापूत नजरेनं पाहतायत आणि पंचांनी धरली अपील उचलून. परतावं लागेल माघारी. एज अँड टेकन. विकेटचं होतंय पतन. खेळाडू बाद. सुरा सरांचा एक फेवरेट संघांपैकी एक आहे. याचे चॅलेंजर हमरापूर. आज ते त्या संघाला बॅक करत असताना आपल्याला बघायला मिळतात.
धावसंख्या मात्र पाहिली तर 32, परंतु आई गावदेवी नेहरोळी संघाची जमेची बाजू अजून बराच काळ शांत बघायला मिळाली आहे आणि ती नाव आहे ते म्हणजेच योगेश. पाच चेंडू इथून संपलेत आणि शेवटचा एक बॉल आता इथून बाकी आहे. वरती विकेटनं गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला पंचांकडे जोरदार अपील केली आहे, मात्र आता पंच आपल्या निर्णयावर ठाम. नॉट आउट दर्शवले. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर संपले तिसरं. 3 षटकं संपलीत आणि धावांचा विचार केला तर मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकं अखेरीस जोडली गेली आहे, ती म्हणजे 32. तीन षटकांचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस पाहू शकतात की धावसंख्या साल एक फलकावरती 32 आकडावरती जोडला गेला. तिथे पहिल्या षटक थोडंसं खर्चिक होतं. तिथे पहिल्या षटकामध्ये तब्बली 14 धावा ते आपल्याला बघायला मिळाल्या. त्यानंतर धावसंख्या स्टॉप केली आहे. तिथे प्रथमतः जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना 4 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर 8 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आणि इथे 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या फलकावरती आता जोडली गेली अर्थातच 32 वरती 3. अंतिम षटक आहे स्लॉक षटक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर आहेत या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला योगेश दिवा. त्याच्या विपक्षामध्ये विचार केला तर लॉंगॉनच्या रिझनमध्ये आपल्याला दिनू बघायला मिळत आहेत. तदनंतर या ठिकाणी पाहिलं आपण तर करण आहेत मिड विकेटच्या रिझनमध्ये. तदनंतर स्क्वेअर लेगच्या दिशेनं भावेश आणि विचार केला तर यावेळेला सुंदर चेंडू गतीमध्ये परिवर्तन. पंच वळलेत केनी सर आमच्याकडे आणि दर्शवले पंचांनी इट्स अ नॉन प्लेएबल वाईड चेंडू. पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे चेक केलं जातं या ठिकाणी. इट्स अ नो बॉल. 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. 1+2. मॅच कडे जाऊयात. करण नवीन गोलंदाज आलेत. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला मात्र योगेश या वेळेला रडार मध्ये आला आणि त्यानंतर सरळ बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत. बॉल सीमारेषा पार. षटकार 6. पहिल्या तर काय दमदार स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर बॅटच्या रडारमध्ये जसा चेंडू आला ना तसा निघून गेला सीमारेषा पलीकडे. षटकारामध्ये कन्वर्ट केलं. याही वेळेला सलगचा दुसरा बॉल चाललाय क्षेत्ररक्षकांकरिता. त्यांना मात्र प्रेक्षक बनवले आणि प्रेक्षकांकरिता संधी, परंतु तिकडे कोणी नाहीये. बॉल सीमारेषा पार. षटकार.
धन्यवाद. अगदी जर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा आलाय आणि इकडे जर पाहिलं तर जो नॉस्टॅगेनकडे सज्ज होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी अंतिम ओव्हरमध्ये बॅक टू बॅक आक्रमण केलं जात आहे आणि लगातारचे 2 ठोकलेत. काय इथून तिसरा आपल्याला सलगचा बघायला मिळेल. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला खरा, दिशा भरकटली आहे. वाईट चेंडू पंचांनी दर्शवले. अतिरिक्तनं धावफलक वाढतंय, पुढे जाऊन पोहोचेल 48 या अंकावर. भल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं मात्र वाटचाल करतायत, मोठ्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करतायत. धावसंख्या थांबवली होती परंतु सलगचा तिसरा ठोकला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे हंसिका क्रेन सर्व्हिसचे ओनर हेमंत पाटील यांच्याकडनं. आणि सलगचा तिसरा लॉंग अँड स्ट्रॉंग. यावेळी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश दिवाच्या बॅटमननं ओव्हर पिच बॉलचा खरपूस समाचार. बॉल सीमा रेषापार, षटकार 6. आपलं हार्दिक स्वागत. आणि दुसऱ्या राऊंड मध्ये जे संघ आता जिंकून पोहोचलेले आहेत त्या संघांकरिता माननीय आमच्या बिलोशी गावच्या विद्यमान उपसरपंच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, माननीय सौ सानिका संदीप पाटील यांच्याकडनं ऑल टीमला मात्र या ठिकाणी बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा येत आहेत. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी योगेश दिवाच्या माध्यमातून बघायला मिळते. यावेळी गॅप मध्ये बॉल चाललाय प्रचंड वेगानं. भावेशला गुंगारा दिला या बॉलनं आणि निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यावेळेला फिंगर रोल केले त्या बॉलवर. भावेश वेगानं बॉलवर येत आहेत. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत खरे आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र विकेट स्वतःची सॅक्रिफाईस केली आहे. धावसंख्या 2 न वाढून पुढे जाऊन पोहोचेल 1 न वाढून, माफ करा 59 या अंकावर 59. 59 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. शेवटचा एक चेंडू आता इथून बाकी आहे. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि षटकाचा विचार केला तर या ठिकाणी मात्र संपलंय चौथं आणि इनिंग संपली पहिली आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 59 म्हणजे विजयाकरता 60 ची गरज आहे. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज म्हणजे प्रति षटक 15 ची सरासरी इथून राखावी लागेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय आपण. जो दुसरा सामना आपल्या भेटीला येणार आहे नेक्स्ट मॅच. सूरज सर नेक्स्ट मॅचचा टॉस. सूरज सर नेक्स्ट मॅचचा टॉस. ये कॅप्टन दुसऱ्या बाजूला पाहताय आपण या ठिकाणी पोहोचताय बिफा दुपारी बडा टीम कॅप्टन
कोणते टीम कॅप्टन पोहोचलेले आहेत? बी फास्ट, पेनल्टीला सामोर जावं लागेल, घाई करा. आणि टॉस करण्याकरिता या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. प्लीज वेलकम मुन्ना पठाण सर. क्रिकेटमध्ये ज्यांनी 6 बॉल 6 षटकार अनेक 50s लगावलेले आहेत, लिजन क्रिकेटर आणि जेपी पॅनलचे सिनियर अंपायर पूर्ण देशात मात्र स्पर्धा घडवतात, अंपायरिंग करतायत. वेल जॉब इन टेनिस क्रिकेट इन ऑल इंडिया. रेफरी मुन्ना पठाण सर यांच्या शुभाते टॉस आणि हेड येतोय SP. टॉस जिंकलेला आहे दुपारी पाडा या टीमनं. दुसरी राऊंड आहे, दुसरी फेरी आहे. हा सामना खूप महत्वाचा आहे. अगदी बघितलं आपण तर जिंकणं गरजेचं आहे. टॉस आपण जिंकलाय, काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण. आमच्या या बेलोशी गावामध्ये उपसरपंच चषक खेळताना कसं वाटतं? SP ग्रुपचं आयोजन काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे. आणि या समोरच्या संघासोबत या सीझन मध्ये किती मॅच झालेल्या आहेत? एकच मॅच झाली आधी डेला. हां, नाईटला फर्स्ट टाइम आता भेटतायत. मनामध्ये काय स्ट्रॅटेजी? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 50च्या आतमध्ये वेल्डम बेस्ट ऑफ लक कॅप्टन या ठिकाणी सोपासमध्ये दुपारी बरा टीम. दर्शन मोकाशी आमच्या समवेत तुम्हाला रोखण्यासाठी प्रयत्न केला, त्यांनी चॅलेंज दिले 50च्या आतमध्ये 30च्या आतमध्ये, काय म्हणाल? आम्ही पण 50+ जाण्याचा प्रयत्नच करू. आयोजनाबद्दल काय म्हणाल दर्शन मोकाशी? कारण आपण खूप चांगल्या स्पर्धा जाता. अजय मोरे आमदार शांताराम मोरे यांचे सुपुत्र आपले जिवलग मित्र आहेत. अगदी गोव्याच्या स्पर्धेपर्यंत आपण पोहोचलेला आहात. तर ग्रामीण भागातील पालघर जिल्ह्यातील SP ट्रॉफी उपसरपंच चषक बद्दल काय? वाड्यातली ही सगळ्यात मोठी टुर्नामेंट हीच असते आणि नाईटच्या मॅचेस तर होत नाही. संदीप भाऊचं आयोजन भारीच असते. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. पात्र एकत्र 2 लाख रुपये. कोण जिंकणार? 2 लाख, 1 लाख 50, 30, 30, 30, 6 बक्षिसं, अशी अनेक पारितोषिकं. बाईक, 2 सायकल, कोण जिंकणार? आणि आजच्या दिवसासाठी सेकंड राऊंड पासून गटाच्या क्वालिफाईंग मॅच पर्यंत 6 बॉल 6 षटकार मारल्यास उपसरपंच विद्यमान ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आहे, सौ सानिका संदीप पाटील, बिलोशी ग्रामपंचायतच्या उपसरपंच यांच्याकडनं 6 बॉल सलगचे 6 षटकार ठोकल्यास 10,000 रुपयाचं बक्षीस आजच्या नाईटमध्ये लागू होत आहे. थँक्यू. चला आपण मॅच कडे जाऊयात आणि मायक्रोफोनवरनं तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अजित पवार सर आणि अक्षय पांडव सर. थँक्यू. पहिलाच बॉल तिथे अपीड लावली होती, परंतु त्याच्यावरती पंचांनी अगदी इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्याचमुळे अगदी पाहतायत लगातारचे 2 डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. डावाची सुरुवात झाली आहे. टार्गेट सेट केला, अर्थातच तिथे 7 डावीचं टार्गेट. समोरच्या बाजूने फटका फसला गेला. डाऊन डी बॉल स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय. कॅच कम्प्लीट. पहिला झटका खेळाडू बाद. पब्लिक खुश. डीजेने थोड्या वेळाकरता सर्वांना युपीला नेलंय. एजे चॅलेंजर हमरापूर हा संघ जर आपण पाहिला तर तो सध्या अडचणींच्या सावटाखाली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. दाफलकावर धावत संख्या 0-1. विकेटचं बदल ते आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. सागरनं अगदी अथांग सागराची जी कामगिरी आहे ती मैदानाच्या आतनं साकार करायला सुरुवात केली आहे. खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी ती त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. इथे वेगवान बॉल, भन्नाट वेगाचा बॉल होता आणि त्याच्यावरती पंचांकडे अपील देखील लाऊड होती, परंतु पंच याही बॉलवरती इंटरेस्टेड नाही आहेत आणि त्याचमुळे हा डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. दिनूनं जर सलग 3 षटकार खेचले तर आमचे प्रिन्स मूवीजचे प्रथमेश यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचे कॅश प्राईज आहे आणि अद्वर शेलार यांच्याकडनं 1,000. यामुळे समोरच्या बाजूने फेकून दिले बॉल, निघून जायचं सीमारेषेच्या पलीकडे. दमदार क्वालिटी ब्रँडेस्टोक सिक्सर. चांगला फटका होता, खेचून मारलं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता आणि तिथनं बॉलला खेचून फेकून दिलं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. लाजवाब फटका, अगदी दमदार हिट, आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हिट तो दिनूच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय.
पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. बॉल डीप मध्ये वेगाने निघून चाललाय. खेळाडू पोहोचतायत आणि बॉलला रिटर्न करतायत. 2 धाबेचा कॉल होता आणि तो कंप्लीट देखील झालाय आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती या 2 ने वाढली आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. चांगली बॅटिंग ती दिनेश सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि दिनूला याच पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतनं करत राहावं लागेल. 8-1 अशी स्थिती आहे. 60 धावसंख्येचं लक्ष्य म्हणजे पर ओव्हर तुम्हाला 15 रन ज्या धाफलकावर जोडायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा कमी रन आल्यात, मात्र येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये ही सरासरी ती तुम्हाला भरून काढण्याचं काम करावं लागेल. मिडल ऑफ द बॅट चांगले फटके मैदानाच्या आतनं पेशकश करावे लागतील. एजे चॅलेंजर आपण जर पाहिलं तर गतवर्षी खूप चांगला परफॉर्म राहिला होता आणि आई गावदेवी नेहरोली त्यांचाही गतवर्षी खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. या स्पर्धेचं जे पारितोषिक आहे दोन्ही टीम इथनं घेऊन गेल्या होत्या, त्यापैकी एकच टीम यावर्षी त्यांचं आव्हान जिवंत राहणार आहे आणि ते आव्हान कोणाचं जिवंत राहील ते आपल्याला या मॅचमध्ये बघायचं आहे. 17.33च्या ॲव्हरेजने धावा तुम्हाला इथनं बनवायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ते 2 बिग स्ट्रोक तुम्हाला फेकावे लागतील. तगडी बॅटिंग करावी लागेल. आता मागील ओव्हरमध्ये अंतिम 2 बॉलवरती चांगले फटके एक्झिक्यूट झाले जरूर, परंतु इथनं देखील या ओव्हरमध्ये चांगले फटके खेचावे लागतील. ललित आहेत तिकडे. यावेळेस ललितने बॉल उडवून फेकून दिलाय. हा फटका आहे ग्रेट आणि त्याचमुळे बॉलने घेतली आहे बाउंड्री लाईनची वेट. सिक्सर. त्यांचं गीत आपण ऐकताय आणि उद्या भिवंडीत अड्डा आहे. उद्या बकासूर, मथुर सर्व उद्या भिवंडीमध्ये धावणार आहेत आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतनं फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा षटकार आलाय. ज्यांनाही उद्या छकडा शर्यत ती अनुभवायची आहे, उद्या प्रिन्स मूव्हीज याच चॅनलवर उद्या भिवंडीचा अड्डा जो लाईव्हच्या स्वरूपानं तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तो एन्जॉय करायला विसरू नका. 1.2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 14 धावा फलकावरती जोडल्या गेला. 7चं टार्गेट आहे आणि पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण झालंय. पुन्हा एकदा उडवलाय. बॉल चालला सरळ डीप मध्ये. तिथे खेळाडू वेगाने पोहोचतायत. बॉलला रिटर्न करण्याचा मनसुबा होता आणि तो रिटर्न केला आणि दुसऱ्या धावेसाठी जात असताना पंचांकडे अपील. इथे पंचांनी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. एक धाव तर झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेची शंका आहे आणि इथे चेक केलं जाईल. पहा तिथे बॉल जर पाहिलं तर डीप मध्ये खेळाडू बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग वरून वेगाने आले होते. त्यानंतर बॉलची फेकी अचूकरित्या केली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला लावलं. त्यानंतर काय क्लोज आहे इथे जर पाहिलं तर चेक करतायत आणि एन्काउंटरच्या दिशेनं आहेत तिकडे खेळाडू. बॉल हातामध्ये कलेक्ट केला. त्याच्यानंतर यष्टांवरती बॉल अगदी वेगाने लावण्याचा प्रयत्न देखील झाला. बॅटर देखील प्रेम मध्ये आहे, परंतु पोचले का. चेक करतायत. खूप निर्णायक हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्लोज आहेत आणि त्याचमुळे विचार विनिमय इथे केला जातोय आणि इथे OUT बॅटर बाद आउट. त्याचीच विकेट आली आहे. खेळाडू आता इकडे ललित हा बॅटर बाद झाला गेलाय आणि त्याच्याचमुळे अगदी पाहत आहेत तिकडे 15 धावा त्याच्यावरती 2 विकेट आपल्याला बघायला मिळत आहेत. स्वराज आहेत तिकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिनू छकडा शर्यतींचे गीत आपण ऐकतोय आणि उद्या बिंजोडचा सगळ्यात मोठा अड्डा भिवंडीत आहे. 1 कार आणि 12 बाईक ते पाहायला मिळणार आहेत, कारण सध्या टेनिस बॉल क्रिकेट आणि छकडा शर्यत या दोन्हीच गोष्टी ट्रेंडिंगमध्ये आहेत. वाह, काय बॉल हाताळला यावेळेस. फुलर लेंथवरनं बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. दिनेश स्ट्रायकर एनकडे या 3 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग करतोय. नक्कीच जर पाहिलं तर 18चा रिक्वायर्ड आला. इथनं जर पाहिलं तर याच गतीने अजून बॅटिंग झाली तर हा रिक्वायर्ड वाढू शकतोय. इथे मोठे पटके खेचावे लागतील. पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार बॉल पाहायला मिळतोय.
दमदार गोलंदाजी केली जाते. ओव्हर पिच बॉल टाकले जातात आणि तिथे जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्पाचे चेंडू ते आपल्याला पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. फुलर लेंथवर वाईड यॉर्कर त्या चेंडूवर तिथे सातत्यानं भर दिला जातोय. गोलंदाज स्वराजकडनं चांगला मारा करतोय. अंतिम बॉल त्याच्यावरती आक्रमण फटका तोही फसला गेलाय. डीप मधनं खेळाडू वेगाने रनिंग कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल हातामध्ये विसावला आणि त्यानंतर स्लिप झाला आणि विकेट मिळता मिळता राहिले तिकडे. 2 षटकांचा खेळ तो देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 षटकांच्या अखेरीस 16 वरती 2. रनिंग कॅच पकडणं थोडंसं कठीण असतं कारण तुमची बॉडी ती वेगानं चेंडूच्या दिशेने येत असते. हातामध्ये आल्यानंतरही खूप वेळा चेंडू तिथे हातातनं उडी मारताना पाहायला मिळतो आणि तेच चित्र होतं. जवळपास कॅच कंप्लीट केला होता मात्र शरीराचा जो वेग प्रचंड होता त्या कारणाने बॉल हातातनं उडून बाहेर आला. या स्पर्धेला मोलाचं योगदान करणारे एसपी ग्रुपला सपोर्ट करणारे आमचे मित्र परिवार माननीय मीत डीजे स्पर्धेची डीजे व्यवस्था ज्यांचं मोलाचं योगदान आहे संदेशजी पाटील रवी पाटील यांच्या माध्यमातून श्री अब्दुल खान SA इंडस्ट्री यांच्या माध्यमातून 30,000 रुपये सातो पारितोषिक. त्याचबरोबर जनरेटर व्यवस्था अक्षय घरत यांच्या माध्यमातून सौ सानिका संदीप पाटील विद्यमान उपसरपंच बिलोशी यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि सर्व ट्रॉफीज सौ सानिका संदीप पाटील उपसरपंच बिलोशी यांच्या माध्यमातून श्री शशिकांत पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये मोलाचं योगदान. कुमार सागर पाटील यांच्या माध्यमातून प्लेयर ऑफ द डे या ठिकाणी वॉच स्मार्ट वॉच. प्रवीण पाटील साहेब बिलोशी 11,000 रुपये मोलाचं योगदान. सायकल नंबर 1 ते नंबर 8 पर्यंत सर्व चषक श्री राहुल भोईर बिलोशी यांच्या माध्यमातून व तुषार पाटील यांच्या माध्यमातून. सहावे रोख रक्कम पारितोषिक 30,000. शशिकांत या ठिकाणी पाहताय आपण मोलाचं योगदान बिलोशी. त्याचबरोबर श्री काशीनाथजी पाटील ज्येष्ठ नेते बहुजन विकास आघाडी चंदनसार विरार यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये मोलाचं योगदान. श्री जितेंद्र कराळे उद्योजक कुमार मुक्काम राबाचा पाडा 30,000 रुपये चतुर्थ पारितोषिक. श्री सचिनजी समीरजी पस्टे उद्योजक यांच्या माध्यमातून मालिका वीर 2 व्हीलर बाईक यांच्या माध्यमातून. रामा इंडस्ट्री यांच्या माध्यमातून 30,000 रुपये 5वे पारितोषिक. श्री बाबू मेमन यांच्या माध्यमातून कुडूचं व्यक्तिमत्व उद्योजक बाबू मेमन साहेब यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक 51,000 रुपये. संदीप पाटील साहेब यांचे मित्र परिवार तोरणा इंडस्ट्री यांच्या माध्यमातून रोख रक्कम 11,000. सचिनजी गायकवाड बिलोशी यांच्या माध्यमातून मालिकावीर ट्रॉफी. रणजितजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट गोलंदाज शूज. प्रथमेश पाटील बोरांडे यांच्या माध्यमातून 11,000 रुपये योगदान. प्रणाली पाईप कंपनी 11,000 रुपये मोलाचं योगदान. किरणजी शेलार साहेब मुक्काम 2% यांच्या माध्यमातून सामनावीर चषक फायनल मॅच मॅच. किरणजी जाधव यांच्या माध्यमातून भूमी ऑप्टिकल कुडूचे आहेत अंबाडी सर्वोत्तम फलंदाज गोलंदाज मालिकावीर स्पोर्ट गॉगल. श्री कौस्तुभ भोईर उद्योजक खरिवली यांच्या माध्यमातून 11,000 रुपये रोख रक्कम. जगदीशजी काशीद बिलोशी श्रमजीवी संघटना कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 5,000 रुपये मोलाचं योगदान. मालिकावीरसाठी बॅट इंडिया ब्रँड AA जफर पटेल यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सर्वोत्तम फलंदाज बॅट क्रिकेट स्टार ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमधील स्टार क्रिकेटर अर्षद मेमन उद्योजक कुडूस. उद्योजक बिलोशी हंसिका क्रेन सर्व्हिस हेमंत पाटील षटकार हॅट्रिक 1,000. हर्षल अधिकारी उद्योजक खरिवली फायर ब्रिगेड ऑफिसर यांच्याकडनं सामनावीर गिफ्ट. अमय चोरघे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी. सर्व मित्र परिवाराचे धन्यवाद आभार. मॅच या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स स्पॉन्सर्ड बाय चिन्मय मेडिकल प्रोप्रायटर सागर पाटील चोरगीपाडा खानिवली.
आणि राऊत मेडिकल यांच्या माध्यमातून फर्स्ट एड बॉक्स. थँक्यू, थँक्स अ लॉट. 29 वरती 2 विकेट. आणि डीजे ऑपरेटर जॉकी सुनील सोरगे अँड पिन्याभाई एसपी ग्रुप. थँक्यू. आता इकडे 31 धावेची गरज आहे. 29 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 6 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहिलाय. 6 चेंडू 31 धावेची गरज आहे. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आलेत. बॉल तयार पुढच्या बॉल साठी. त्यामुळे साही बॉल वेगाने निघून गेला. स्विंग अँड मिस. साही बॉल दमदार होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पहिला बॉल त्याच्यावरती गोलंदाज राहुलचं वर्चस्व. हा डॉट बॉल भन्नाट वेगाने निघून गेलाय. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळतीये. पहिलाच बॉल डॉट आला आणि इथे कागदोपत्री जर पाहिलं तर स्ट्रॉंग राहिलेत आई गावदेवी नेहरोली संघ या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिलं तर हाही बॉल उडवलाय इनफिल्डच्या आतमधून. बॉल आउटफिल्ड मध्ये वेगाने निघून चाललाय आणि बॉलने जर पाहिले तर तिथे वळण घेतलं आणि तिथे डी स्क्वेअर लेगला निघून जात होता. एक सिंगल धाव. आता सिंगल डबल वरती भर दिली जाते आणि त्याचमुळे संघाची टोटल फलकावरती 30 आकडावरती औपचारिकता राहिली असंच म्हणावं लागले. एखादा खराब बॉल आला तर मॅच बनू शकते. अन्यथा ही मॅच खूप दूर राहिली आहे. तिथे एजे चॅलेंजेस अमरापूर या संघाच्यासाठी 60 धावेचं टार्गेट 4 मध्ये आता बनवायचे आहेत. तिकडे 30 धावा. समोरच्या बाजूने फोर्सफुली फटका आहे आणि फेकून दिला बॉल सरळ डाऊन दी ग्राउंड क्लिअर झालाय आणि निघून गेला सरळ ओव्हर दी लॉग ऑन सीमा पार षटकार. मॅच मध्ये केली आहे. दिनूच्या बॅटमधनं 9 मध्ये 26 आल्यात. मोठे फटके ते खेळताना पाहायला मिळाला. जर चांगली साथ मिळाली असती या मॅच मध्ये तर या मॅचला टर्न करण्याची कुवत होती या फलंदाजामध्ये. तेवढी चमक आपल्या फलंदाजीची त्यानं मैदानाच्या आतनं जरूर दाखवली आहे. अनिकेत तो स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला. 6 बॉलमध्ये त्यानं 3 धावा बनवल्या. त्यामुळे ही मॅच ती हातातनं निसरत असताना पाहायला मिळाली. मात्र दिनूची तारीफ करावी लागेल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर हलकासा बाहेर बॉल राहिला आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलंय हा बॉल वाईट आहे. एक सिंगल ला फलकावरती ऍड होतीये आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती 37 37 आकडावरती. बॅटच्या रडारपासून हलकासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता तिकडे गोलंदाजाचा आणि त्याचमुळे त्या इंटेन्शन हा बॉल टाकला डिलिव्हर्ड केला परंतु थोडासा बाहेर राहिला आणि त्याच कारणामुळे हा व्हाईट बॉल आधीच्या बॉलवरती आपल्याला बघायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 37 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आणखी 3 चेंडू राहिलेत. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा फ्लॅट अँड फ्युरियस निघून गेला सरळ. दिनेशच्या बॅटमधून हा धमाकेदार सिक्सर. अगदी फ्लॅट पॅरलल दर्जेदार हिट तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. फ्लॅट आणि पॅरलल षटकार ते दिनूच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळालेत. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. जाता जाता इथे इम्पॅक्ट टाकण्याचं काम करतोय. प्रेक्षक राजा ज्यासाठी आला त्यांचं मनोरंजन करतोय आणि दमदार बॅटिंग तिथे दिनेशच्या बॅटमधनं पाहिलं मिळते. 32 धावा वैयक्तिक आहेत त्याच्या. पुन्हा एकदा हा बॉल थोडीशी गती कमी केली आणि त्याच्यानंतर पडल्यानंतर आतल्या बाजूने आलाय आणि त्याचमुळे पहा तिथे ऍक्शन रिप्ले बॉल पडला थोडासा आतल्या बाजूने आला आणि त्याचमुळे जर पाहिले तर हा डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 43 धावा जोडल्या गेल्यात. विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिनेशने खूप केलाय. लाजबाब आणि 11 मध्ये 32 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत. अंतिम बॉल असेल. समोरच्या बाजूने खेळण्याचा मनसुबा आणि तिथे जर पाहिले तर एका धावेची कॉलिंग नाहीये. मॅच विजय संपादन करतात अर्थातच आई गावदेवी नेहरोली संघ. या संघाला विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा.
योगेश दिवा, हंसिका क्रेन चे प्रोपरायटर हेमंत पाटील बिलोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते या ठिकाणी संदेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभस्ते या ठिकाणी द्यायचं आहे. खूप चांगला बॅटर आहे योगेश दिवा, 3 षटकार लगातार षटकार हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय आणि ते संदेश पाटील SP ग्रुपचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे छोटे बंधू संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते. योगेश दिवा, काय म्हणाल? आज तुमची बॅटिंग खूप चांगली चालते, या हे मैदान तुमच्यासाठी लकी आहे. बऱ्याच टुर्नामेंट तुम्ही क्वालिफाय होत आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी खेळलेले आहेत, काय म्हणाल? खूप छान वाटतं. हे टुर्नामेंट खेळायचं आमचं जाऊन स्वप्न होतं. पोरं बोलली आपण एंट्री करू, म्हणजे ऐपत नव्हती, पण आम्ही सर्व मुलांनी 1000 रुपये काढून 10,000 जमा केल्याने एंट्री केली ते. आणि सगळ्यांना मी संदेश देतो, आयगार्ड घालून खेळा. कारण माझे 2 वर्ष आधी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, बॉल लागून एका डोळ्याने मला कमी दिसतंय, 50% कमी, म्हणून मी आयगार्ड घालून खेळतो. मी सगळे खेळाडूंना देतो, सांगतो की खेळा, असं आयगार्ड घालूनच खेळा. नक्कीच या ठिकाणी खूप चांगली सूचना दिलेली आहे. माझ्यावर चेंडू लागून प्रॅक्टिसमध्ये माझ्या एका डोळ्याची नजर कमी झाली आहे, 50% कमी आहे एका डोळ्याची, मला दिसत नाही, म्हणून मी काळजी घेऊनच खेळतो सध्या. वेळ तरी सुद्धा 3 षटकार मारले. थँक योगेशजी दिवा. या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अगदी बघा 1000 रुपये काढून 11 खेळाडूंनी या ठिकाणी एंट्री फी भरलेली आहे.